नमस्कार. मी डॉक्टर सोनल भांबरे. आज आपण गौरी देशपांडे आणि प्रिया तेंडुलकर या स्त्रीलेखिकांच्या साहित्याचा परिचय करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण गौरी देशपांडे यांचा परिचय बघू. पारदर्शकतेने आणि उघड्या डोळ्यांनी जे दिसेल ते स्पष्टपणे मांडणारी आणि स्त्री-पुरुष संबंधाचे विश्लेषण करणारी, स्त्री मनातील भावनांचे पडदे उलगडणारी सुप्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका म्हणून गौरी देशपांडे यांचे नाव घेतले जाते. स्त्री शिक्षणाचे शिल्पकार महर्षी कर्वे यांच्या अत्यंत सुसंस्कृत आणि सुशिक्षित कुटुंबात दिनकर आणि इरावती कर्वे या दाम्पत्याच्या पोटी गौरी देशपांडेंचा जन्म 11 फेब्रुवारी 1942 रोजी विंचुर्णी येथे झाला. 1980 ते 90 या दशकातील स्त्री जीवनावर सडेतोड आणि वास्तव अशा बंडखोर लेखनामुळे त्यांना बंडखोर स्त्रीलेखिका म्हटले जाते. पाश्चात्य विचारांनी झपाटलेली रंग, उंची, बांधा, चालण्या बोलण्यातला आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि अन्यायाला वाचा फोडण्याची हिंमत ही गौरी देशपांडेंच्या व्यक्तिमत्त्वाची गुणवैशिष्ट्ये आहेत. आईच्या आग्रहाखातर गौरी कर्वेचं वयाच्या 18व्या वर्षी अविनाश देशपांडेंशी लग्न झालं. हा विवाह बऱ्यापैकी प्रेमविवाह आहे असे म्हणण्यास हरकत नाही, कारण अविनाश देशपांडेंचे स्थळ सांगून आलं आणि लग्न ठरलं असं न होता आपल्या मित्रमंडळीतच अविनाश देशपांडेंशी गौरी कर्वेंची ओळख झाली होती आणि लग्नानंतर गौरी कर्वे हे नाव बदलून गौरी देशपांडे या नवीन नावाने त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यानंतर उम्मी आणि मिठू या 2 मुलींना त्यांनी जन्म दिला. 8-10 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर घटस्फोट घेतला. नवऱ्याचं दारू पिणं, मारहाण करणं, शारीरिक मानसिक छळ असं कोणतंच विशेष कारण नसतानाही अविनाशच्या घरात त्यांचा जीव घुसमटत होता. अविनाशचा स्वभाव अतिशय अहंकारी होता. गौरीच्या घराण्याचं मोठेपण त्याला सहन होत नसे. आपल्या अधिकारात, आपल्या छायेत गौरी मोठी झाली असती तर ते त्याला मान्य होतं, पण गौरीचे स्वतंत्रपणे मोठं होणं पुरुषप्रधान संस्कृतीच्या अविनाशला सहन होत नव्हते असे वाटते. अशा वातावरणात राहणं गौरी देशपांडेंना कठीण होतं. त्यांच्या मनात येई, आज नाही तर पुढे 8-10 वर्षात घटस्फोट घ्यावाच लागेल आणि केव्हा तरी हे करावंच लागणार आहे. ते आजच का करू नये? या विचारांनी प्रेरित होऊन गौरी विचारांती अविनाश देशपांडे आणि गौरी देशपांडे हे दोघं वेगळे झाले. गौरी देशपांडेंचा घटस्फोटाचं कधीच दुःख झाले नाही, कारण ते आपल्या मतावर ठाम होत्या. पण त्यांच्या 2 मुलींपैकी एक मुलगी मिठू अविनाशकडे राहिली. त्यांच्याबरोबर ती अमेरिकेला गेली. जिला 9 महिने पोटात ठेवून जन्म दिला. अशा मुलीच्या दूर गेल्याचं दुःख कायम गौरी देशपांडेंच्या मनात घर करून राहिलं. उर्मिलाला घेऊन त्या मुंबईला आल्या. महिन्याचा खर्च भागविण्यासाठी अनेक ठिकाणी नोकरी केली, लेख लिहिले, भाषांतरे केली. त्यानंतर गौरी देशपांडेंच्या आयुष्यात सुरिंदर आला. सुरिंदर गौरीच्या वयाचा, अविनाशपेक्षा 5-6 वर्षांनी मोठा. खूप आधीपासूनच गौरी देशपांडेंशी लग्न करण्याची सुरिंदरची इच्छा होती, पण याची गौरी देशपांडेंना कल्पनाही नव्हती. त्यांचे लग्न अविनाश देशपांडेंशी झाले. त्यानंतर काही वर्षात गौरी आणि अविनाश देशपांडे यांचे संबंध बिघडले आणि ते दोघं घटस्फोट घेणार आहेत हे सुरिंदरला कळले. घटस्फोटानंतर त्याने गौरी देशपांडेंना विचारले आणि नंतर ते एकत्र राहू लागले. अविनाश देशपांडेंपासून घटस्फोट घेतल्यानंतर जवळपास 27 वर्ष गौरी देशपांडे सुरिंदर सिंगबरोबर विवाह न करता राहिल्याचे आढळते. गौरी देशपांडे आणि सुरिंदरने लग्न केले की नाही याविषयी नक्की कुणालाच माहीत नाही.
येथे सांगायचं तात्पर्य एवढंच की गौरी देशपांडेंनी आपल्या प्रत्यक्ष जीवनानुभवालाच समोर ठेवून लेखन केले असावे इतपत त्यांचे लेखन स्पष्ट जाणवते. त्यांना लग्न या संस्थेपेक्षा लिव्हिंग टुगेदर ही संकल्पना अधिक जवळची वाटली. ही संकल्पना केवळ त्यांनी सांगितली नाही तर प्रत्यक्ष स्वजीवनात अनुभवलीही. स्त्री पुरुष संबंधाला मोकळेपणा आणि मुक्त संबंध त्यांच्या लेखनावर जाणवते आणि म्हणूनच हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य ठरले आहे. गौरी देशपांडे यांच्या कादंबरी आणि कथा लेखनाचा प्रवास हा एक एक पान गळावया या कथासंग्रहापासून सुरू झाला. 1980 मध्ये त्यांचा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर तेरियो आणि काही दूरपर्यंत, निरगाठी आणि चंद्रिके ग सारिके ग, दुस्तर हा घाट आणि थांग, मुक्काम, गोफ, उत्खनन या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या प्रकाशित साहित्याचा लेखनकाळ 1968 ते 2002 असा आहे. स्वातंत्र्यानंतरचा जवळजवळ 60 वर्षांचा काळ त्यांनी पाहिलेला आहे. मध्यमवर्गीय समाजव्यवस्थेतील सर्व स्त्री पुरुषांना आकर्षित करणारं एका वेगळ्या प्रकारच्या बाह्य आणि आंतरिक जगाचे चित्रण गौरी देशपांडे त्यांच्या कथा कादंबरीतून केलेले दिसून येते. समाजव्यवस्थेवर जगत असताना प्रत्येक स्त्रीला आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची चीड येत होती, परंतु बंड करण्याची किंवा प्रत्यक्ष कृती करण्याचे धैर्य, त्या विरोधात लिहिण्याची प्रवृत्ती कोणत्या स्त्रीलेखिकांमध्ये दिसून येत नाही. हे धाडस गौरी देशपांडेंनी दाखविले. त्यांना हवं तसं त्या जगत होत्या. आपले निर्णय घेण्याचं बळ त्यांच्यात होतं. त्या स्वतःशी संवाद साधत होत्या. मनाचे बंध जुळतील अशा मित्रांना आपलंसं करीत होत्या. एवढंच नाही तर एक व्यक्ती म्हणून आपलं स्वतःचं असं वेगळं अस्तित्व त्या जपत होत्या. त्यामुळेच स्त्रीवादी लेखिका म्हणून गौरी देशपांडे 80 ते 90 या दशकात सर्वांसाठी स्त्रीचं एक नवं रूप घेऊन येणारी बंडखोर लेखिका ठरली आहे. गौरी देशपांडेंच्या साहित्यातील केंद्रबिंदू स्त्री आहे, हे त्यांनी स्वतः मान्य केले. गौरी देशपांडेंच्या साहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत मराठी साहित्यात जी स्त्री रंगवण्यात आली त्यापेक्षा वेगळी प्रतिमा असलेली स्त्री त्यांनी आपल्या साहित्यातून रंगवलेली आहे. आज स्त्री नोकरी करू लागली, एक संतती तिला पुरेशी वाटू लागली तरी तिला मोकळीक मिळाली नाही. तिचा आजही जीव गुदमरतो आहे. फक्त संघर्षाचे संदर्भ बदलले. तिचा जगाशी आणि स्वतःशी चाललेल्या या संघर्षाचं चित्रण गौरी देशपांडेंनी साहित्यातून उभे केले आहे. एक व्यक्ती म्हणून स्त्रीचं समाजातील स्थान कसं असावं हा विचार त्यांनी साहित्यातून मांडला. पुरुषांना प्रत्येक गोष्टीचे स्वातंत्र्य दिले जाते तर स्त्रियांना का नाही, हा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून पुरुषांशी बरोबरी करणारी स्त्री त्यांनी आपल्या साहित्यातून शब्दबद्ध केलेली दिसून येते. आजपर्यंत कोणीही गौरी देशपांडेंसारखी मराठी साहित्यातून बंडखोर भूमिका घेतलेली नाही. एका वेगळ्या स्त्रीजीवनाचा शोध घेऊन त्यांनी आपल्या कथा कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यामध्ये स्त्रिया वैवाहिक आहेत, परंतु एका वैवाहिक स्त्रीला समाजाने ज्या पारंपरिक बंधनात बांधून ठेवलेले आहे त्या बंधनांना त्या नाकारतात. याविषयी गौरी देशपांडे म्हणतात की जगातील सर्वाधिक स्त्रिया जन्मभर अशा प्रश्नांशी झगडत राहिलेल्या आहेत की मला समजून घेणारा आणि माझी किंमत जाणून घेणारा पुरुष मला कधीतरी भेटेल. माझ्या गुणांचं चीज का होत नाही, माझा सन्मान मला का मिळत नाही आणि मग निराश होऊन त्या सततच्या तडजोडींनी भरलेले आयुष्य जगत राहतात. माझ्या एका पुस्तकात मी त्याचं वर्णन केले आहे. आत्मसन्मानाचा चोळामोळा झालेला, खांदा पडलेले, मान खाली टाकलेली
कासवासारखी असल्या तडजोडीचा धिक्कार करणाऱ्या स्त्रियांबद्दल मी लिहिते. स्त्रिया हे करू शकता हे त्यांनी जाणावं अशी माझी इच्छा आहे, असं गौरी देशपांडे स्पष्टपणे मांडतात. प्रत्येक स्त्रीने आपल्या लग्नाविषयी स्वप्न पाहिलेली असतात, विशिष्ट कल्पना केलेली असते. परंतु ही स्वप्ने, त्या कल्पना प्रत्यक्षात पूर्ण होतच नाही, परंतु दुःखापर्यंत नेऊन पोचवतात. आणि म्हणून गौरी देशपांडे यांनी लग्नसंस्थेसंबंधी बंडखोर भूमिका आपल्या साहित्यातून घेतलेली दिसून येते. लग्नसंस्थेतून जुळून येणारी नाती, बंधने यांना जुळवण्याकडे त्यांचा कल आहे. लग्नानंतर बंधनापासून वाचविण्यासाठी वेगळा मार्ग शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आणि म्हणूनच लग्नापेक्षा लिव्हिंग टुगेदर ही संकल्पना त्यांना जवळची वाटते. लग्न करून घरी आणलेली स्त्री जणू पुरुषाची संपत्ती होऊन बसते आणि त्यानुसार तो तिच्यावर तिची इच्छा नसतानाही हक्क गाजवतो. परंतु गौरी देशपांडे या नात्याच्या बंधनात राहण्यापेक्षा मुक्त अशा नात्यामध्ये विश्वास ठेवतात. आणि म्हणूनच गौरी देशपांडेंच्या मध्य लटपटीत या कथेतील नायिका सहज म्हणून जाते, आपल्याला हवं त्या माणसाबरोबर का राहू नये आपण? ज्याला करायचं लग्न त्यांनी करावं, बाकीच्यांनी का? अशा गौरी देशपांडेंच्या नायिकेचे विचार ऐकून त्यांच्या मुक्त विचारांची कल्पना आपल्याला येते. आणि लग्नामुळे मुक्त मैत्रीलाही अडसर निर्माण होतो. या अडसरापासून मुक्त राहत असलेल्या स्त्री पुरुष नात्यांची सांगड ते आपल्या कथा कादंबरीतून घालून देतात. आजपर्यंतच्या आपल्या भारतीय मराठी साहित्यात लग्नाशिवाय एकत्रित राहणे योग्य अशी बंडखोर विचारसरणी मांडण्याची हिंमत कोणत्याच स्त्री लेखिकेने घेतलेली नाही. ही हिंमत, हा आत्मविश्वास फक्त गौरी देशपांडे यांच्या साहित्यातून दिसून येतो. त्यामुळे 1980 ते 90 या दशकात त्यांच्या लेखनाचे स्त्री स्वातंत्र्याचा धुमाकूळ मांडला होता. त्यामुळेच त्या स्त्रीवादी लेखिका म्हणून ओळखल्या जातात. भारतासारख्या देशात रावणाची पत्नी मंदोदरी, 5 पांडवांची पत्नी पांचाली, नवऱ्याला यमापासून परत घेऊन येणारी सावित्री अशा पुण्यवान स्त्रिया होऊन गेल्याचे आढळून येते. तरीही स्त्रीच्या पावित्र्यावर निंदनीय बोलण्यास समाज मागे पुढे पाहत नाही. स्त्रीने चालताना आपल्या पायाच्या अंगठ्याच्या नखाकडे पाहून खाली मान घालूनच चालले पाहिजे, या पारंपरिक समाजव्यवस्थेच्या विचारांवर गौरी देशपांडेंनी काळा ब्रश मारला आहे. हा विचार स्पष्ट करण्यासाठी त्यांच्या आहे हे असं आहे या कथासंग्रहातील परंतु मूर्खाचे या कथेचे उदाहरण देता येईल. समाजाचा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असलेला पुरुष सहकाऱ्यांकडे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही. हे परंतु मूर्खाचे या कथेतून व्यक्त होतं. हे त्यांच्या कथेतील नायिकेच्या संवादातून व्यक्त होते. कथेची नायिका ती सर्व स्त्री जातीचे प्रतिनिधित्व करणारी आहे. तिच्या मनात असा विचारही कधी आलेला नसेल. ती निरागसपणे ऑफिसमधील गोवर्धन नामक व्यक्तीशी बोलत असते. मात्र तिच्या बोलण्याचा असा वेगळा अर्थ घेतला जातो. हे नोकरी करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचे तिच्या ऑफिसमधील माणसांशी वाईट संबंध असतात, अशी पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेची विचारसरणी असते. आणि म्हणूनच आपल्या कथा कादंबरीतून गौरी देशपांडेंनी असा या समाजव्यवस्थेतील विचारांवर दृष्टिकोन टाकलेला दिसून येतो. गौरी देशपांडेंच्या मतानुसार (1980 ते 2002) कालखंडात लेखन करणाऱ्या गौरी देशपांडे या काळातील महत्त्वाच्या स्त्रीलेखिका आहेत. आजही आधुनिक बदलत्या काळातील स्त्री, तिचे मुलांबरोबर आणि पतीबरोबर असलेले नाते, तिचे मित्र मैत्रिणींबरोबर नातेसंबंध,
तिची मानसिकता, स्त्री-पुरुष संबंधाकडे एक वेगळेपणाने पाहण्याची दृष्टी इत्यादी गोष्टी त्यांच्या कथा कादंबरीतून मोकळेपणाने चित्रित झालेल्या दिसतात. याशिवाय तराळ अंतराळ, आहे मनोहर तरी व अस्वस्थ दशकाची डायरी याचे इंग्रजी अनुवाद त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा विंचूचे धडे हा ललित गद्य संग्रहही सुप्रसिद्ध आहे. महत्त्वाची बाब येथे सांगावीशी वाटते ती गौरी देशपांडेंची रोखठोक व धाडशी भाषाशैलीमुळे त्यांच्या कथा कादंबऱ्यांना एक प्रकारचा ताजेपणा प्राप्त झाला आहे आणि म्हणूनच त्यांची भाषाशैली ही त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य ठरली आहे. अशा स्वयंपूर्ण सक्षमपणे मुक्त स्त्रीजीवनाचा शोध घेणारी गौरी देशपांडे यांची 1 मार्च 2003 रोजी प्राणज्योत विझली. आता आपण प्रिया तेंडुलकर यांचा परिचय करून घेऊ. महाराष्ट्रातील प्रिया तेंडुलकर याही एक बंडखोर लेखिका, अभिनेत्री, जबाबदार सामाजिक कार्यकर्ता आणि महिला हक्कांसाठी झगडणाऱ्या एक सशक्त स्त्रीवादी लेखिका अशी त्यांची सर्वसाधारणपणे ओळख करून देता येईल. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना न ओळखणारी एकही व्यक्ती सापडणार नाही, कारण त्यांनी एकाच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्व पार पाडले नाही, तर वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवल्याचा दिसून येतो. कुणी त्यांना मराठी चित्रपट अभिनेत्री म्हणून पाहिले तर कुणी त्यांना बंडखोर स्त्रीलेखिका म्हणून ओळखतात. प्रिया तेंडुलकर यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1960 रोजी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील विजय तेंडुलकर हे मराठी रंगभूमीचे वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीने सुप्रसिद्ध नाटककार म्हणून ख्याती पावलेले. प्रिया तेंडुलकर ही त्यांची मुलगी. प्रिया तेंडुलकरांनी मुंबईत BA ची पदवी संपादन केली. घरी वडील विजय तेंडुलकर हे साहित्यिक असल्याने एका साहित्यिकाने येणे जाणे सुरूच असायचे. त्यामुळे त्यांच्या गप्पा आपोआपच प्रिया तेंडुलकर यांच्या कानावर पडत असत. विजय तेंडुलकरांना त्या दिवस रात्र लेखन करताना पाहत होत्या. त्यामुळे लेखनाची आवड व संस्कार त्यांना घरातून आपल्या वडिलांकडून वारसरूपाने मिळालेले आहेत असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. प्रिया तेंडुलकरांनी 7वीला असताना कविता लिहिली आणि ती सत्यकथेत सुप्रसिद्धही झाली. सुरुवातीला त्यांनी चरितार्थासाठी बँकेत नोकरी केली. पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वागतिका झाल्या. जाहिरातीच्या क्षेत्रात काही काळ मॉडेलिंगही केले, पण सर्वातून निराशाच पदरी आली. त्यामुळे पुढे त्यांनी आपल्या विविध क्षेत्रातील अनुभवांवर आधारित पंचतारांकित हे पुस्तक लिहिले. त्यामुळे हे पुस्तक त्यांचे आत्मकथनपर आहे असे वाचकांना वाटते. त्यामध्ये त्यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचे काम केले गेले, आपले शील जपत जपत आपले कार्यकर्तृत्व पार पाडीत अनेक संघर्षांना ती सामोरे गेली, या सर्वांची माहिती यामध्ये दिलेली आहे. त्यातील लेखनामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला. मग चरितार्थासाठी विविध नियतकालिकांतून त्या लेखन करू लागल्या. या सर्व लेखांचे संकलन करून त्यांनी ज्याचा त्याचा प्रश्न आणि जन्मलेल्या प्रत्येकाला या शीर्षकाची 2 कथासंग्रह लिहिली. त्याचप्रमाणे त्यांचा असंही जावे तिच्या वंशा हे 2 कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. एका वेगळ्या वाटेने त्यांनी आपला ठसा उमटविला. त्यांच्या या पुस्तकांना महाराष्ट्र राज्याचे वाङ्मयीन पुरस्कार लाभले. याशिवाय त्यांच्या लेखनाला
साहित्य परिषद दिल्ली कथा पुरस्कारही मिळालेला आहे. 1968 दूरदर्शनवर रजनी नावाची मालिका प्रसारित होत होती. छोट्या पडद्यावरची रजनीची भूमिका करताना प्रियाच्याही आयुष्याला त्या रजनीचे गुण विशेष चिकटले आणि मग त्यांची एक वेगळीच ओळख झाली. समाजात अन्याय सहन करणाऱ्या महिलांना त्यांच्या शक्तीची जाणीव त्यांनी या मालिकाद्वारे करून दिली आणि कळत नकळत त्या संपूर्ण जीवनानुभवाची प्रेरणा घेऊनच त्यांनी आपले लेखन केलेले आहे. त्यांचा ज्याचा त्याचा प्रश्न हा प्रिया तेंडुलकरांचा 1987 साली प्रकाशित झालेला पहिला कथासंग्रह आहे. जन्मलेल्या प्रत्येकाला हा त्यानंतरचा दिसून येतो. पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करणारी, एअर होस्टेसचे अनुभव विश्व जगणारी, दूरदर्शनच्या माध्यमाच्या विश्वात रमणारी आणि तरीही आपले मध्यमवर्गीय संस्कारांना न सोडणाऱ्या प्रियाच्या साहित्यातून त्या स्वतः जगलेल्या अनुभवाचा साठा दिसून येतो. त्यामुळे त्यांच्या कथा जिवंत व वास्तविक दिसून येतात. त्यांच्या कथांमध्ये स्त्री जीवनातील दुःख जिवंत झाल्यासारखे वाटते. प्रिया तेंडुलकरांच्या कथा या प्रामुख्याने स्त्रीकेंद्री आहेत. आधुनिक उच्चभ्रू स्त्रियांचे दुःख सूक्ष्मपणे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कथांमधून केलेला आहे. स्त्रियांच्या दुःखाचा शोध हे त्यांच्या कथांचे केंद्र आहे असे म्हणण्यास हरकत नाही. त्यांच्या कथेतील स्त्री विविध ठिकाणी नोकरी करणारी, आधुनिक विचारसरणीची असली तरी आपले मध्यमवर्गीय संस्कार विसरलेली नाही. तिने आधुनिकतेला स्वीकारून आधुनिकतेच्या गळ्यात गळा घालून ती जीवन जगण्याच्या प्रवासाला निघाली आहे. परंतु परंपरेलाही तिने सोडण्याचे दिसून येत नाही. हेच त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य आहे. सॉरी फॉर द लास्ट नाईट या व आंघोळ या कथेतील स्त्रिया आई-वडिलांचा विचार करणाऱ्या, माहेरच्या घरातील लोकांची जबाबदारी सांभाळणाऱ्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्या या कथा वाचल्यावर आपल्याला विभावरी शिरूरकरांच्या कथांची आठवण येते. शिरूरकरांच्या कथाही अशाच मध्यमवर्गीय स्त्रीदुःखाने भरलेल्या आहेत. येथे सांगायचे तात्पर्य एवढेच की मध्यमवर्गीय स्त्रीजीवनाची व्यथा साहित्यातून मांडण्याची ही विभावरी शिरूरकरांपासून चालत आलेली परंपरा प्रिया तेंडुलकरांनी आपल्या साहित्यातून पुढे नेलेली आहे. गौरी देशपांडेंप्रमाणेच प्रिया तेंडुलकरांनीही लग्न या सामाजिक संस्थेला आपल्या कथांमध्ये प्राधान्य दिले आहे. परंतु दोघींच्याही लग्न संस्थेतील विचारांमध्ये खूप फरक आहे. लग्नानंतर वैवाहिक जीवनातील स्त्रीचे उद्ध्वस्तपण, घटस्फोटाचा प्रश्न हे स्त्रीजीवनातील महत्त्वाचे प्रश्न प्रिया तेंडुलकरांनी आपल्या साहित्यातून मांडले आहेत. लग्न ही स्त्रीजीवनातील महत्त्वपूर्ण घटना आहे. परंतु लग्नानंतर स्त्रीची पिळवणूक व शोषण केले जाते हा विचार ती व्यक्त करते. याच वैचारिक भूमिकेतून प्रिया तेंडुलकरांनी लग्नाविषयी काही प्रमाणात बंडखोर भूमिका घेतल्याचे दिसून येते. कुठल्याही प्रकारची पूर्वी ओळख देखील नसताना फक्त जात पत्रिका पाहून लग्न ठरविले जाते. त्यामुळे नवविवाहित स्त्री बाजारातून आणलेल्या नव्या वस्तूप्रमाणे नवरारूपी घरासाठी सजविली जाते. त्यामुळे तिचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व पुसले जाते. तिच्या व्यक्तिमत्त्वावर काळा ब्रश ओढला जातो. तिचा स्व हा संपूर्णतः नष्ट केला जातो. हे त्यांच्या ज्याचा त्याचा प्रश्न
या कथासंग्रहातील लग्न या कथेतील नववधूचे वाक्य या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ती म्हणते, बाईच्या जातीला लग्न म्हणजे हेच सगळं असतं का? अनोळखी परक, स्वप्नात सुद्धा न पाहिलेलं जग एकदम असं भसकन अंगावर यावं एकटीच्या. सगळं एकट्याने सोसायचं, शोधायचं. 30 वर्ष जगलेल्या आयुष्यातला एकही ओळखीचा चेहरा नाही, परिचयातलं ठिकाण नाही, जणू कधी जगलोच नाही, अशा नव्याने जगायला सुरुवात करायची. 30व्या वर्षी नवीन जन्म झाल्यासारखं या नवीन जगात चालायला बोलायला शिकायचं एकट्याने. प्रिया तेंडुलकरांच्या नायकांनी अशा शब्दांमधून लग्न या सामाजिक संस्थेविषयी जी बंडखोर मते मांडली आहेत, ती बंडखोरी केली ती योग्य आहे. परंतु ही बंडखोरी फक्त शब्दांचीच आहे. प्रत्यक्षात कृती मात्र घडताना ती दिसत नाही. कारण बंड ज्यांच्यावर करायचे आहे तो तिचा नवरा असतो किंवा प्रियाच्या साहित्यातील स्त्रिया पुरुषाच्या किंवा नवऱ्याच्या प्रेमात वेड्या झालेल्या दिसून येतात. त्यामुळे त्यांची बंडखोरी नवरा, मूल, संसार यांच्यातच दबून राहिल्याचे दिसते. अशी शब्दांची बंडखोरी भूमिका प्रिया तेंडुलकरांनी आपल्या नायिकांना पार पाडताना दिसून येते. स्त्रीला स्वतःची ओळख, अस्तित्व विसरायला लावणारी लग्नसंस्था किती भयानक आहे, याविषयी विचार करायला लावणारे प्रश्न प्रिया तेंडुलकरांच्या कथांमध्ये दिसून येत असले तरी घटस्फोटित स्त्रीचा प्रश्नही त्यांनी आधुनिक पद्धतीने हाताळलेला आहे. त्यांच्या कथेतील स्त्रिया स्वतःला पडलेले प्रश्न स्वतःच सोडविण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. त्या प्रश्नांना सामोरे जाण्याची हिंमत त्या दाखवितात. त्यासाठी त्या कुणाच्या दयेची भीक मागत नाही किंवा आशाही करीत नाही. स्वतःने जेवढे होईल तेवढं समर्थपणे पार पाडण्याचा त्या प्रयत्न करतात. आणि म्हणूनच त्यांच्या नवा गडी या कथेतील स्त्रीने घटस्फोट घेताना पोटगी आणि मुलगा दीपूचा खर्च नाकारला आहे. कुणाच्या उपकारावर जगावे असे तिला वाटत नाही. म्हणूनच तिला लग्नासाठी मागणी घातलेल्या सुरेशला घर सांभाळणारी, संध्याकाळी त्याच्यासाठी नटून थटून वाट पाहणारी बायको हवी असते. हे लक्षात येताच ती त्याचा लग्नाचा प्रस्ताव नाकारायचा निर्धार करते. लग्नानंतर या घरातील व्यवहाराप्रमाणे आपल्याला वागावे लागणार असा व्यवहार फक्त स्त्रीच्याच वाटेला का येतो, असा प्रश्न या कथेतील स्त्रीला पडतो. आणि म्हणूनच ती योग्य पद्धतीने त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करताना दिसते. प्रिया तेंडुलकरांच्या कथेतील सर्व घटना, प्रसंग, नायक, नायिका, विषय, संसार, लग्न, मूलबाळ इत्यादी पाहिले तर त्यात आजचे आधुनिक जीवन पूर्णतः दिसून येते. येथे सांगायचे एवढेच की प्रिया तेंडुलकरांच्या कथांमधील स्त्रिया कितीही आधुनिक, नोकरी करणाऱ्या असल्या तरी त्या लग्नाविषयी नकार देत नाही. त्यांचा नकार हा लग्नानंतर निर्माण होणाऱ्या पुरुषी हक्काला आहे. तरी त्या या सर्वांचा समजूतदारपणे विचार करून, आपल्या दुःखाचा स्वतःच विचार करून, आपल्याला पडणारे प्रश्न स्वतः सोडविण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. त्यामुळे प्रिया तेंडुलकरांची कथा कितीही स्त्रियांचे दुःख मांडणारी असली तरीही ती समाजापासून पूर्णपणे तुटलेली दिसून येत नाही. आणि हेच त्यांच्या कथा लेखनाचे
वैशिष्ट्ये आहे. प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कथांमध्ये प्रेम हा विषय खूप नाजूकपणाने आणि संवेदनक्षमतेने हाताळलेला आहे. त्यांनी आपण जगत असलेल्या अनुभवविश्वातील अनेक प्रेम प्रकरणे पाहिली असावीत. पुरुषाच्या प्रेमासाठी स्त्रियांना तडफडताना पाहिले असावेत. पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना प्रेम या संकल्पनेची खरी ओळख झाली. प्रेम हे कसे एकतर्फी असते आणि हे सुद्धा फक्त स्त्रीकडून कसे असते याची जाणीव त्यांना प्रगल्भतेने झाली असावी. म्हणूनच प्रेम या दोन शब्दांमध्ये आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेणारी स्त्री जीवनाची व्यथा आणि कथा प्रियांनी मांडली आहे. त्यांनी स्त्री पुरुष संबंधातून प्रेमाची एक वेगळी संकल्पना मांडली आहे. त्यांच्या कथांमधील स्त्रिया पुरुषांवर जीवापाड प्रेम करतात. एवढंच नव्हे तर त्या त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होतात. जसे सॉरी फॉर द लास्ट नाईट या कथेतील नायिका एअर होस्टेसची नोकरी करणारी आहे, परंतु ती ही नोकरी सोडते. तसेच इतर कथांमधून नवऱ्याला आवडले म्हणून साडी नेसणे, पॉपकटचे केस रबरमध्ये गुंडाळणे, तो ऑफिसमधून आल्यावर त्याचे बूट काढणे, त्याच्याबरोबर इच्छा नसतानाही इंग्रजी सिनेमे पाहणे. एवढंच नव्हे तर त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या आग्रहाखातर त्याच्या मनाप्रमाणे त्याला वागू द्यावे. एवढ्या प्रेमाने भारावलेल्या प्रियाच्या कथेतील स्त्रिया त्यांच्या कथासंग्रहात दिसून येतात. पण या स्त्रियांना पुरुषांकडून कधीच प्रेम मिळालेले दिसून येत नाही. प्रत्येक वेळी तिची फसवणूक केली जाते. तिच्या भावनांशी खेळले जाते. तिचा आपल्या फायद्यासाठी उपयोग केला जातो. अशी प्रेमात लाचार झालेली स्त्री प्रिया तेंडुलकरांच्या कथांचे केंद्रबिंदू ठरली आहे. प्रेम ही अशी लहर आहे की ज्यात स्त्री सहज वाहत जाते आणि या लहरापर्यंत नेणारा हा पुरुष तिला त्यात घेऊन जातो. परंतु मध्येच तिचा हात सोडून तिला एकाकी कसा करून जातो हे प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कथांमधून स्पष्ट केले आहे. प्रिया तेंडुलकरांनी स्त्री-पुरुष संबंध हा विषय हाताशी धरून आपल्या कथा सजवलेल्या आहेत. नोकरी करणारी स्त्री असली की तिच्या अवतीभवती अनेक पुरुष देखील काम करीत असतात. या ना त्या निमित्ताने तिचा या पुरुषांशी संबंध येतो. प्रियाच्या कथेमध्येही नोकरी करणारी स्त्रीची मर्जी असो अथवा नसो, तिला पुरुषांशी संबंध ठेवावाच लागतो. सुमासारखी स्त्री ही पुरुषांसाठी नोकरी सोडून त्याच्याशी संबंध ठेवते. म्हणजेच स्त्री-पुरुष संबंध येथे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. सांगायचे तात्पर्य एवढेच की प्रियाच्या कथेतील नायिकेची इच्छा असो अथवा नसो, तरीही तिला तिच्या ओळखीच्या पुरुषांच्या मनाप्रमाणे जगावेच लागते. परंतु शेवटी स्वतःचे नुकसान करून ती घेते. म्हणूनच प्रिया तेंडुलकरांना आपल्या कथांमधून असे सांगायचे आहे की प्रत्येक स्त्रीच्या वाहत्या हाताला कारणीभूत आहे फक्त तो पुरुष. तो कधी तिच्या एकटेपणाचा तर कधी तिच्या लाचारीचा फायदा घेऊन आपला स्वार्थ कसा साधून घेता येतो हेच त्यांनी आपल्या कथांमधून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
शहरी मध्यमवर्गीय स्त्रीची मानसिकता, तिचे प्रश्न, तिच्या काळाने तिच्यापुढे निर्माण केलेल्या प्रश्नांना सामोरे जाण्याची प्रवृत्ती किंवा संघर्ष आणि महत्त्वाचे म्हणजे परंपरेतून स्वतःला सोडून घेऊ पाहणारे तरीही तिच्या परंपरेचा हात धरून आधुनिक विचारांच्या सवलतीतच स्वतःला उभी करणारी स्त्री त्यांच्या कथांमध्ये आपणास दिसून येते. मराठीप्रमाणे इंग्रजी, हिंदी, कन्नड, कोकणी आणि गुजराती या भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा असा वेगळा ठसा उमटविला आहे. प्रत्येक गोष्टीकडे त्या अंतर्भागाला भिडेल अशा पद्धतीने पाहत असतात. प्रत्येक गोष्टीकडे त्या अंतरंगाला भिडेल अशा पद्धतीने पाहत असल्यामुळे त्यांच्या लेखनात आणि वाणीत एक सच्चेपणा दिसून येतो. विजय तेंडुलकर सारख्या सुप्रसिद्ध नाटककाराच्या कन्या असूनही त्यांनी आपल्या स्वतःची स्वतंत्र ओळख बनवली आहे. यावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची कल्पना आपल्याला येते. समारोप करू आता आपण इथे. एकंदरीत सर्व पार्श्वभूमीचा विचार करताना पाहता किंवा गौरी देशपांडे आणि प्रिया तेंडुलकर यांच्या सर्व कथा कादंबरीचा विचार केला असता असे लक्षात येते की गौरी देशपांडेंनी आपल्या कथा कादंबरी लेखनाला सुरुवात लग्नानंतर केली. लग्नानंतर अविनाश देशपांडेंबरोबर त्या परदेशात वास्तव्य करू लागल्या. त्यामुळे गौरी देशपांडेंच्या कथा कादंबऱ्यांमध्ये पाश्चात्य ही गुणवैशिष्ट्ये झुकलेली दिसून येतात. त्यांनी लघु कादंबरीची निर्मिती केलेली दिसून येते. त्याचप्रमाणे त्यांनी स्त्री जीवनातील महत्त्वपूर्ण घटना, लग्नसंस्था यावर कथा कादंबरी लेखन केलेले आहे. तसेच मुक्त मैत्रीची संकल्पना, लिव्हिंग टुगेदर ही संकल्पना, स्त्री पुरुष संबंध, प्रेम संकल्पना आणि स्वतःकडे खूप असले तरी स्वतःमध्ये काही तरी कमी असून ही कमतरता शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या नायिका इत्यादी विषयांना हाताळून त्यांनी आपल्या कथा कादंबऱ्यांची रचना केलेली आहे. तर प्रिया तेंडुलकरांचाही लेखनाचा केंद्रबिंदू स्त्रीजीवन हाच आहे. हे स्त्रीजीवनच त्यांच्या कथा लेखनाची प्रेरणा ठरली आहे. त्यांनी एका आत्मकथनपर म्हणावे असे पंचतारांकित हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाद्वारे त्यांच्या संपूर्ण जीवनाचा परिचय आपल्याला मिळतो आणि त्यांच्या या कथा या त्यांच्या स्वतःच्या जीवनानुभवातील असल्याचे दिसून येते. या दोन्ही समकालीन स्त्रीलेखकांच्या साहित्याचा परामर्श घेतल्यानंतर असे आढळते की दोन्ही स्त्रीलेखकांनी म्हणजेच गौरी देशपांडे यांनी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावातून आणि प्रिया तेंडुलकर यांनी भारतीय संस्कृतीच्या प्रभावातून प्रिया तेंडुलकरांनी देखील गौरी देशपांडेंप्रमाणे लग्नसंस्था, स्त्री-पुरुष संबंध, प्रेम संकल्पना, घटस्फोट, परित्यक्त्या इत्यादी स्त्रीजीवनाचा आढावा घेतला. परंतु दोघांचेही विषय केंद्र सारखे दिसून आले असले तरी त्यांच्या लेखनात, विचारसरणीत
खूप फरक पडलेला दिसून येतो, हे संशोधनात मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. (1980 ते 90) या कालखंडानंतर आधुनिक वळणाच्या उच्चभ्रू स्त्रियांची दुःखे सूक्ष्मपणे मांडण्याचा प्रयत्न गौरी देशपांडे आणि प्रिया तेंडुलकर या दोन समकालीन स्त्रीलेखिकांनी केलेला आहे. या दोघीही आधुनिक बंडखोर स्त्रीलेखिका म्हणून ओळखल्या जातात. दोघींनीही स्त्री स्वातंत्र्याचे बंड हाताशी धरून लेखन केल्याचे दिसून येते. अशा काही पार्श्वभूमीत साम्यता असली तरी दोघींच्याही संस्कृतीत बऱ्याच प्रमाणात भिन्नता दिसून येते. गौरी देशपांडे यांच्या पाश्चात्य संस्कृतीला आपल्याला साहित्यातून व्यक्त केले, तर प्रिया तेंडुलकरांनी भारतीय संस्कृतीला आपल्या साहित्यातून शब्दांकित केल्याचे दिसून येते. गौरी देशपांडे यांचे अविनाश देशपांडेंशी लग्न झाल्यानंतर विदेशात त्या वास्तव्य करू लागल्या. त्यामुळे तेथील संस्कृती आपोआपच त्यांच्या तनामनात रुजली आणि या संस्कृतीच्या दृष्टिकोनातून गौरी देशपांडेंनी आपल्या साहित्यातून स्त्रीजीवन रेखाटले आहे. त्यामुळे त्यांच्या साहित्यात पाश्चात्य संस्कृतीची अनेक रूपे दिसून येतात. गौरी देशपांडे यांच्या कथा-कादंबरीमधून व्यक्त होणारे स्त्री-पुरुष संबंध, यांची वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, खानपान, राहणीमान या सर्व गोष्टी पाश्चात्य संस्कृतीने व्यापलेले दिसून येते. तर प्रिया तेंडुलकर आपल्या भारतात राहिल्या. एअर होस्टेस म्हणून पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वागतिका म्हणून, तसेच चित्रपट क्षेत्रात अशा अनेक ठिकाणी काम करणारी स्त्री त्यांनी पाहिली आणि अनुभवली. अशा स्त्रीच्या वागण्यातून दिसून येणारी भारतीय संस्कृतीच त्यांनी आपल्या साहित्यातून चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. गौरी देशपांडेंनी स्त्रीजीवन वैचारिकता अधिक स्वावलंबी आणि मध्यम असे मांडलेले दिसून येते. नोकरी करणे, विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणे, स्वतःचा निर्णय घेणे, लग्न न करता आपल्या करिअरवर आपलं आयुष्य निश्चित करणे, लग्नबाह्य संबंध ठेवणे, अशा पाश्चात्य संस्कृतीने व्यापलेले स्त्रीजीवन गौरी देशपांडेंच्या साहित्यातून व्यक्त केलेले आहे. तसेच प्रिया तेंडुलकरांच्या मतानुसार स्त्रीजीवन स्त्रीला मिळालेला शाप आहे. लग्नापूर्वी तिचं लग्न होत नाही म्हणून घरच्यांना आणि समाजाला बोलण्याचा जाच तिला सहन करावा लागतो आणि लग्न झाले तरीही सासरच्या कुटुंबात नवऱ्याचा जाच तिला सहन करावा लागतो. तरीही नवऱ्याच्या सुखाचा विचार करणारी, नवऱ्याला परमेश्वर मानणारी अशी भारतीय संस्कृतीच्या शृंखलाही जखडलेली स्त्री प्रियांच्या कथांमध्ये सर्वत्र दिसून येते. गौरी देशपांडे आणि प्रिया तेंडुलकर या दोघीही स्त्रीलेखिकांच्या वैचारिकतेत बऱ्याच प्रमाणात साम्यभेद दिसून येते. असे असले तरीही त्यांच्या एका बाबतीत साम्य दिसून येते. ती साम्य बाब अशी, त्या दोघींच्याही लेखनाच्या स्त्री स्वातंत्र्याची मागणी करण्याचा, स्त्रियांना न्याय देण्याचा वारसा हा कौटुंबिक परंपरेतून मिळालेला आहे. परंतु प्रत्येक आई-वडील आपल्या पाल्यांना
वारसा म्हणून घर, संपत्ती, पैसा देतात, परंतु गौरी देशपांडे आणि प्रिया तेंडुलकर यांच्या आपल्या पूर्व पिढीपासून चालत आलेला लेखनाचा वारसा अनमोल आणि मौलिक असा आहे. गौरी देशपांडेंना ज्या ज्या कुटुंबातील व्यक्तींकडून वारसा मिळालेला आहे त्याचा परिचय करून घेऊ. गौरी देशपांडेंना आपल्या लेखनाचा वारसा मिळाला तो आपल्या कुटुंबातील महान व्यक्तीच्या प्रेरणेतून. गौरी देशपांडेंनी स्त्री स्वातंत्र्याचा विचार आपल्या साहित्यातून मांडला हे खरे असले तरीही ज्येष्ठ व्यक्ती त्यांचे पितामह महर्षी कर्वे त्यांच्यापर्यंत नेऊन पोचविता येते. महर्षी कर्वे हे त्यांचे आजोबा आहेत. विधवा विशिक्षण, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह असा विविध समाजकार्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे आजोबा महर्षी कर्वे काळाच्या पुढे जाऊन संतती नियमन आणि समागम स्वातंत्र्यासारखे ज्वलंत प्रश्न निर्माण करणारे काका रणधो कर्वे, दिनकर कर्वे व इरावती कर्वे हे आई वडील ही सर्व कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली असता असे लक्षात येते की गौरी देशपांडेंना स्त्री स्वातंत्र्याचा, स्त्री उन्नतीचा मार्ग शोधण्याचा वारसा आपल्या मागच्या पिढीकडून मिळालेला दिसून येतो. स्त्री स्वातंत्र्य हा शब्दांचा जणू या पिढीने वसा घेतलेला दिसून येतो. यावरून गौरी देशपांडे देखील दूर राहू शकल्या नाहीत. कर्वे घराण्यातील स्त्री उद्धाराचे कार्य हाती घेणारी पहिली पिढीतील महान आदर्श व्यक्ती म्हणजे महर्षी धोंडो कर्वे होय. स्त्री शिक्षण आणि स्त्रियांचा उद्धार हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. वयाच्या 15व्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला आणि वयाच्या 30व्या वर्षी राधाबाईंचे निधन झाले. त्या काळात पहिली पत्नी वारली की त्यानंतर दुसऱ्या पत्नीशी पुनर्विवाह केला जात होता. या नियमाला महर्षी कर्वेही अपवाद ठरले नाही. इतर पुरुषांप्रमाणे आपणही पुनर्विवाह करावा असा महर्षी कर्वेंनी आग्रह धरला. परंतु जेव्हा पुनर्विवाहाचा विचार त्यांच्या मनात येत होता तेव्हा आपल्या एवढ्या वयाने मोठ्या माणसाने एखाद्या लहान कुमारिकेशी विवाह करून संसार करणे म्हणजे त्या स्त्रीच्या जनावरांसारखे वागणूक देऊन तिचे शोषण करण्यासारखे आहे. तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने विधवा स्त्रीच्या मनाची अवस्था कळते. त्यांचे दुःख दिसते. हे दुःख त्यांच्या मनात सलगत असते. त्यामुळे त्यांच्या घरात त्यांनी बहीण अंबाबाई ही एक विधवा होती. तिचे दुःख देखील महर्षी कर्वे पाहता त्यांनी अनुभवत होते. त्याचप्रमाणे त्यांचे मित्र नरहरपंत याची बहीण देखील विधवा होती. तिचे दुःख आणि विधवा झाल्यानंतर तिचे केशवपन करून तिला विद्रूप करण्याचा प्रसंग यामुळे कर्वेंचं मन दुःखाच्या समुद्रात पार बुडून गेले. शेवटी त्यांनी नरहरपंताच्या विधवा बहिणीशी गोंदूबाईशी पुनर्विवाह केला. महर्षी कर्वेंनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरेतील जाळ्यात अडकलेल्या स्त्रियांचा उद्धार केला.
हेच त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात मांडले. प्रथम त्यांनी विधवा पुनर्विवाह आणि नंतर स्त्री शिक्षणावर आपले लक्ष केंद्रीभूत केले. स्त्रीने शिकावे, स्वतःचा उदरनिर्वाह करावा. त्यासाठी ती कुणावरही अवलंबून राहू नये म्हणून स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्ग किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी लोकांना पटवून दिले. स्त्रियांच्या स्वतःकडे, स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन शिक्षणानेच बदलेल म्हणून त्यांनी शिक्षण संस्थेची निर्मिती केली, अनाथाश्रम स्थापन केले, स्त्रियांसाठी शाळा, स्वतंत्र विद्यापीठ यांची स्थापना त्यांनी केली. स्त्रीला सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न त्यांनी केल्याचे दिसून येते. या दशकातील स्त्री स्वातंत्र्याचे पहिले बीज महर्षी कर्वेंनी लावल्याचे आढळून येते. महर्षी कर्वे यांनी प्रत्यक्ष कृतीतून स्वातंत्र्याची मागणी केलेली, तर गौरी देशपांडेंनी आपल्या साहित्यातून तिच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केल्याचे दिसून येते. महर्षी कर्वे यांनी महत्त्व दिले. महर्षी कर्वे आणि गौरी देशपांडे या दोघांचेही मार्ग वेगवेगळे असले तरीही स्वावलंबी आणि स्वतंत्र स्त्री घडविणे या त्यांचा हेतू महर्षी कर्वेकडून हा स्वातंत्र्य विचारांचा आणि मुक्त वारसा गौरी देशपांडेंना मिळालेला दिसून येतो. आणि त्यांनी देखील कर्वेंशी घेतलेला स्त्री स्वातंत्र्याचा मुक्तपणे पुरस्कार केल्याचे स्त्री जगण्याचा वसा त्यांनी साहित्यातून घेतलेला दिसून येतो. कर्वे घराण्यातील स्त्री स्वातंत्र्याचा विचार करणारी दुसरी पिढी म्हणजे गौरी देशपांडेंचे काका रघुनाथ कर्वे. महर्षी कर्वे आणि रणधो कर्वे हे दोघेही स्त्रीच्या हिताचेच काम करणारे पितापुत्र आहेत. महर्षी कर्वेंनी केलेल्या आपल्या कार्यकर्तृत्वाबद्दल त्यांना मान सन्मान मिळाला, परंतु रणधो कर्वे यांना समाजाकडून अवहेलना सहन करावी लागली. याचे कारण रणधो कर्वेंनी मांडलेली स्त्री जीवनविषयक विचार हे त्या काळातील समाजातील नैतिकतेला न बसणारे होते. काळाच्या पुढे जाणारे असे विचार ते होते. जुन्या रूढी परंपरांना आणि स्त्रीच्या पावित्र्याच्या संकल्पनेच्या गोष्टी करणाऱ्या समजुतीपणे आढळलेला जो काळ आणि समाज होता, या काळात स्त्रीला 15 ते 16 मुले होणं काही विशेष गोष्ट नव्हती. दर वर्षाला 2 जन्माला घालणाऱ्या स्त्रीच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो, याची विचार कोणीच करताना दिसून येत नाही. मुलं हे देवाघरची फुलं असतात आणि म्हणूनच देवाचा प्रसाद समजून त्याचा स्वीकार केला पाहिजे, हीच त्या काळातील लोकांची धारणा होती. परंतु स्त्रीच्या आरोग्याचा, तिला होत असलेल्या प्रसूतीच्या वेदनांचा विचार कोणत्याही मनाला स्पर्शही करता नव्हता. इरावती कर्वेच्या भाषेत सांगायचे झाले तर स्त्री हे त्याचे ब्रीदव क्षेत्र आहे. म्हणून रणधो कर्वेंनी सतत